शेवगाव तालुक्यातील वडुले बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील लोटके नामक शिक्षिकेची अरेरावी वाढतच चालली आहे। विद्यार्थ्यांना वारंवार मारहाण करत असल्यानं आत्तापर्यंत वडुले ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांना सूचितही केलंय, मात्र कारवाई अजूनही करण्यात आलेली नाही। तर या शिक्षिकेनं पुन्हा एकदा डोकंवर काढत इयत्ता 4थीच्या ऋषिकेश शेळके या विद्यार्थ्याला मारहाण केली आहे। विद्यार्थ्यांना झाडं उपटायला सांगितले असता विद्यार्थ्यांनी नकार दिला, म्हणून रागाच्या भरात बांबू आणि विळ्यानं ऋषिकेश शेळके याला लोटके या शिक्षिकेनं मारहाण केली। या मारहाणीत ऋषिकेशच्या बोटाला गंभीर दुखापतही झाली आहे। काही काळ रक्तही वाहत होतं। याबाबत पालकांनी घटनेसंदर्भात विचारणा केली असता उलटसुलट उत्तरं देऊन पालकांचा अपमानही केला। वर्गात बसलो होतो तेव्हा आम्ही अभ्यास करीत होतो तेव्हा मॅडम बांबू घेऊन आणल्या झाडं तोडा, नाही तर मी बांबू मारीन। त्यांनी बांबू मारलं, मग आम्ही झाड तोडायला गेलो तर आम्ही नाही तोडले, तिने विळा फेकून मारला। विळा कुठं लागला तुला? अजून काय केलं? हे असं रोज मारते का? याच्या अगोदर मारलं होतं तुला? बरं, झाडं कशी तोडत होती? टेबलवर उभं राहून तोडत होती का? टेबलवर खुर्ची नाही कशी तू सांग टेबलवर खुर्ची ठेवली होती, खुर्चीवर आम्हाला उभं राहायला सांगितलं होतं। या वेळेला कारवाई न झाल्यास यापुढे शाळा भरू देणार नाही असा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिलाय। गटविकास अधिकारी नरेंद्र रेवडकर यांना हे निवेदन देण्यात आलं असून या निवेदनावर भीमराज सांगडे, भाऊसाहेब पाखरे, चंदुलाल शेख, दत्तात्रय हरवणे, विनायक झांगडे, सुभाष दारकुंडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। शिक्षिका ढोलेबाई यांनी आता आपण ऐकलं की मुलांना, शाळेतल्या मुलांना, लहान मुलांना टेबलवर खुर्ची ठेवली आणि त्या मुलांवरती उभा करायची आणि त्यानंतर झाडाच्या फांद्याही करायच्या। त्या लहान मुलांना अशा प्रकारचे अनेक कामं सांगितली। परिसराची स्वच्छता सगळी मुलांकडूनच करून घेतात, ते स्वतः काही करत नाही। अशा अनेक तक्रारी हे मुलाचंच जाऊ दे, अशा अनेक तक्रारी अशा अगोदर सर्वात पहिले 2 वर्षापूर्वी त्यांनी आमच्या शाळेचं मोठ्या प्रमाणात भांगार होतं। डबल बार, सिंगल बार असं शाळेचं म्हणजे व्यायामाचं साहित्य होतं, पत्रे होते, जुन्या खिडक्या वगैरे होत्या, सागवानी लाकडं, टेबल, खुर्च्या होत्या। ते सगळं त्यांनी भांगारमध्ये विकली। किरकोळ स्वरूपाचे 200-300 रुपयाचे कधी त्याला पावती जोडली, पण ही भांगार आमच्या गावातल्या माणसांनी त्यांना जाताना पाहिलं आणि ते भांगारला अडवलं, पण तरीसुद्धा मॅडमनी कोणती त्याची दखल न घेता परस्पर त्याची विल्हेवाट लावली। यांनी पण काही दखल नाही घेतली आणि आम्ही त्या मॅडमची तक्रार घेऊन जिल्हा परिषद पंचायत समितीला आणि त्या बीडीओला सांगितलं, यांना शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितलं, त्यांनी काही त्याची फारशी दखल नाही घेतली। ते शिक्षणाधिकारी विस्ताराधिकाऱ्याला सांगतात, विस्ताराधिकारी केंद्र प्रमुखाला सांगतात आणि ही जी प्रोसिजर आहे एकदम लांबलचक आहे। आणि 8-15 दिवसांनी आम्हाला समजून सांगण्यात आलं सभापतीच्या मार्फत, बीडीओच्या मार्फत, की जाऊ दे त्यांच्याकडून चूक झाली, आपण त्याच्याकडून पावती फाडून घेऊ आणि त्याच्यावर पडदा टाकू। याच्यानंतर अनेक सुद्धा पोषण आहाराच्या बाबतीत आम्ही तक्रारी केल्या, लहान मुलांना मारण्याच्या बाबत तक्रारी केल्या। त्यांच्या वर्गातली प्रगती जाऊन आम्ही ज्यावेळेस पोरांना पाहिली, त्यांच्या पोरांची प्रगती काही समाधान करते, या सगळ्या बाबी वेळोवेळी आम्ही पंचायत समिती प्रशासनाच्या आम्ही निदर्शनास आणून दिली। अनेक वेळेस त्यांना यायला उशीर होतो। शाळेतले आपसातले स्टाफचे कलर एवढे विकोपाला भांडणं गेले होते की शाळा आम्हाला दोन वेळेस असे आम्हाला शाळेला कुलप लावून प्रशासनाला त्याची दखल घ्यायची। तात्पुरते येऊन दखल म्हणून पट्टी त्या प्रशासनाने जरूर केली, परंतु शिक्षणाधिकाऱ्याकडून किंवा गटविकास अधिकाऱ्याकडून त्याची पाहिजे तशी दखल घेतली नाही। प्रशासनाने आम्हाला त्यावेळेस सांगितलं की बाईची आम्ही पुढच्या वर्षी बदली करून टाकू। दुष्काळी परिस्थिती आहे, ती बाई विधवा आहे, या सबबीखाली आजपर्यंत त्या बाईची बदली झाली नाही। आता मध्यंतरीच्या काळामध्ये शाळेला काहीतरी विशेष अनुदान आलं होतं, ते कोणतरी एखादी MRD काहीतरी योजना आहे, त्या योजनेमध्ये बरेच पैसे आले होते। त्या पैशाची पण सुद्धा अपराधापर केली, शाळेला कलर देणारी माणसाची मजूर सुद्धा बरोबर दिली नाही आणि अनेक तक्रारी दिल्या। खोट्या नाट्या सहाय्य करून जिल्हा बँकेतून ते पदाधिकाऱ्याला सहाय्य करून सुद्धा अनेक वेळी त्यानं पैसे काढण्याचा प्रयत्न केला। बँकेने गोष्ट नाकारली, पण ती गोष्ट बँकेने आमच्या निदर्शन आणून दिली आणि नंतर ती बाई आमच्याकडे पदाधिकाऱ्यांकडे सहाय्य करायला। एक नाही असे अनेक विषय होते त्या बाईच्या बद्दल, अनेक तक्रारी करून सुद्धा ही बाई या बाईची बदली करण्याची आणि ग्रामस्थांची मागणी होती। त्यासाठी 2दा शाळा बंद ठेवूनही झाले। आजही आमचे ग्रामस्थ मनस्थिती झाले की लहान पोरावर एवढं अन्याय त्याच्यावर होत असं, शाळेचे वातावरण एवढं खराब झालं असं, ती शाळा बंद राहिली तरी चालत। संदीप देहाडराय, C24 तास, शेवगाव।